सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये परंपरेनुसार गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातोय। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी आज एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालत अलंकार पूजा करण्यात आली। देवीची पहाटे 4 वाजता चरणतीर्थ आरती करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधिवत पूजा करत गुढी उभारण्यात आलेली आहे। तुळजापूर मंदिरावर गुढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरिक घरोघरी गुढी उभी करतात। दरम्यान तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा जो सुरू होणार आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा अशी प्रार्थना देखील गुढी समोर महंतांनी केलेली आहे। तर तुळजाभवानी मंदिरातून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूयात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मुख्य शिखरावर गुढी उभारून आज 9 वर्षाची सुरुवात करण्यात आली। तुम्ही पाहू शकता की या मंदिराच्या कळसावर एक गुढी उभारून आज पारंपरिक पद्धतीने आज गुढीपाडवा साजरा केला जातोय। आणि तुळजापूरमध्ये मंदिरातील गुढी उभारल्यानंतर तुळजापूरमधील प्रत्येक नागरिक आपल्या घरावरती गुढी उभारून 9 वर्षाची सुरुवात करतो। माझ्यासोबत मंदिरचे महंत आहेत। बाबा काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा काय उत्साह आहे? सर्वांना जय भवानी। सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आई तुळजाभवानी सर्व भक्तांना सुख समाधान शांती आरोग्य धन संपदा ह्या सर्व लाभो हीच तुळजाभवानीची प्रार्थना। श्री तुळजाभवानी मंदिरावर पारंपरिक पद्धतीनं रूढी परंपरेनुसार तुळजाभवानीच्या मंदिरावरची प्रथम गुढी ही उभा केली जाते। जो उत्सव आहे सध्या तुळजाभवानी मंदिर संस्थांचा विकास प्राधिकरण जे चालू आहे ते निर्विघ्नपणे व्यवस्थित आज नवीन वर्षाची प्रार्थना करून या येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत हे पूर्ण डेव्हलपमेंट तुळजाभवानी मंदिराचे जे चालू आहे ते व्यवस्थितपणे पार पाडावे ही तुळजाभवानीची प्रार्थना केली आहे। तुळजाभवानीच्या मंदिरावर आज गुढी उभारून 9 वर्षाची सुरुवात केली आणि तुळजापूर मधील बांधव देखील आज 9 वर्षाची सुरुवात आपल्या घरावर गुढी उभारून करणार आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।